आता सध्या उन्हाळा चालू झालेला आहे आणि उन्हाळा चालू झाल्यामुळे ना बाहेर तापमान बघा खूप बाहेर वाढलेलं आहे आणि तापमान वाढलं की आपल्याला ना काहीतरी थंडगार खाण्याची इच्छा होते आणि थंडगार खाण्याची इच्छा झाली की आपल्याला पहिल्यांदा आवडतं ते म्हणजे आईस्क्रीम। आज आपण बटरस्कॉच आईस्क्रीम घरामध्ये तयार करणार आहे आणि ते तुम्हाला सोप्या पद्धतीने तयार करता येणार आहे। त्यासाठी लागणारा क्रशसुद्धा कसा तयार करायचा आहे ही सर्व माहिती ना आपण या रेसिपीमध्ये दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही रेसिपी जी आहे ना ती शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे। बटरस्कॉच आज आपण आईस्क्रीम तयार करतोय। हे आईस्क्रीम तुम्हाला घरामध्ये सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने तयार करता येणार आहे। आपण पुढे सर्व माहिती देणार आहे। आता इथं बघा आपण पॅन घेतला, पॅनमध्ये 1 पेला एवढं नॉर्मल दूध ओतून घेतलं। गॅस इथं बंदच आहे। पहिल्यांदा आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये आणि नंतर आपण गॅसना चालू करणार आहे। आता इथं 1 चमचा एवढा आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर ह्या ठिकाणी तुम्ही मारीगोल्डची ना 4 बिस्किटं घ्या, बारीक करून ते दुधामध्ये मिक्स करून घ्या पहिल्यांदा। आता इथं आपण दूध पावडर घेतलेली आहे। दूध पावडर यासाठी घेतलेली आहे की आईस्क्रीमला ना एक क्रीमी असा टेक्स्चर येतो, म्हणून इथं आपण 1 चमचा एवढी दूध पावडर घेतलेली आहे 10 रुपयाची। तुमच्याकडे दूध पावडर भेटत नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी ना 2 चमचे एवढी दुधाची साई वापरा। ती दुधाची साई मिक्स करून घ्या नॉर्मल दुधामध्ये। आता आपण कॉर्नफ्लॉवर पण बघा दुधामध्ये मिक्स करून घेतला। दुधामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आता आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे। चवीनुसार इथं आपण 2 चमचे एवढी साखर घातली। गॅस इथं आपण चालू केलेला आहे आणि मॅशरने सतत आपल्याला हे साहित्य ना मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। लो फ्लेमवरतीच आपण हे सर्व साहित्य ना मिक्स करून घेणार आहे। आता इथं आपण येलो कलर घेतलेला आहे, 2 ते 3 थेंब येलो कलर घेतलेला आहे। तुमच्याकडे कलर नसेल तर तुम्ही या ठिकाणी हळद पण वापरू शकता। हळदीमुळे पण बघा आईस्क्रीमला ना छान असा कलर येतो बटरस्कॉच। आता इथं आपण बटरस्कॉच इसन घेतलेला आहे। आता इथं बटरस्कॉच इसन आपल्याला 2 ते 3 थेंब घ्यायचा आहे आणि नंतर तो आता आपण इथं मिक्स करून घेणार आहे मॅशरने मात्र मिश्रण आपल्याला सतत मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रणामध्ये गुठळ्या वगैरे होऊ द्यायच्या नाहीत। जर मिश्रणामध्ये गुठळ्या झाल्या ना तर आईस्क्रीममध्ये तशाच गुठळ्या राहतात, त्याच्यामुळे आपल्याला ना हे मिश्रण सतत मिक्स करत राहायचं आहे। गॅस बंद केल्यानंतर सुद्धा आपण 2 ते 3 मिनिट ना हे मिश्रण सतत मिक्स करून घेतलेलं आहे। आता इथं बघा आपण क्रीम घेतलेली आहे। आता माझ्याकडे व्हिप क्रीम होती त्याच्यामुळे मी व्हिप क्रीम घेतलेले आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब आपण इसन वापरलेला आहे। थोडासा आपण पिवळा कलर पण वापरत आहे, 2 ते 3 थेंब। आता तुमच्याकडे व्हिप क्रीम नसेल तर तुम्ही अमूलची क्रीम घ्या। अमूलची क्रीम कोणत्याही बघा किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल। 100 ml ची अमूलची जी क्रीम आहे ना ती बघा 60 किंवा 65 रुपयेपर्यंत भेटते, तुम्ही ती पण घेऊ शकता। आता इथं आपण व्हिप क्रीम जी आहे ना ती घेतलेली आहे, ती बीट करून घेतली। बीट झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यामध्ये ना इथं आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ना कॉर्नफ्लॉवरचं, ते मिश्रण थंड झालेलं आहे। मिश्रण आपण पूर्ण थंड करून घेतलेलं आहे। थंड झालेलं मिश्रण आता आपण क्रीममध्ये टाकून घेतलेलं आहे आणि क्रीम आणि हे मिश्रण आता आपल्याला एकत्र बीटरने मिक्स करून घ्यायचं आहे। एकत्र आपण जोपर्यंत ना ते डबल होत नाही ना तोपर्यंत चांगलं 3 ते 4 मिनिट चांगलं मिक्स करून घेणार आहे। त्याच्यामध्ये गुठळी वगैरे राहू द्यायची नाही, असं आपल्याला एकत्र बघा इथं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करण्यासाठी इथं आपण बीटरचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर बीटर नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, मिक्सरचं भांडं ना 2 तास एवढं आपल्याला डीप फ्रीजला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये अमूलची क्रीम टाकून मिक्सरला ना चालू बंद असं करून आपल्याला क्रीम तयार करायची आहे आणि थंड झालेलं कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण घालून मग मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे ना हे 2 तास आपण डीप फ्रीजला ठेवणार आहे सेट होण्यासाठी। 2 तास आपण डीप फ्रीजला ठेवलोय तोपर्यंत आपण ना क्रश तयार करून घेऊया। त्यासाठी इकडे आपण एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये आपण 100 ग्रॅम एवढी साखर घेतलेली आहे क्रश तयार करण्यासाठी। आता इथं आपण ना गॅसची जी फ्लेम आहे ना ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे। मीडियम फ्लेमवरती आपण क्रश तयार करून घेणार आहे आणि ताटामध्ये इकडं आपल्याला क्रश सेट करण्यासाठी ठेवायचं आहे। त्यासाठी आपण ताटाला ना खाली तूप लावून घेतलं।
साखर ना अशी थोडी थोडी अशी मेल्ट व्हायला लागते आणि साखर मेल्ट व्हायला लागली का त्याचे बघा असे थोडे थोडे ना खडे तयार व्हायला लागतात। त्यावेळी आपल्याला ना पॅचोल्याच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने सतत मिक्स करत राहायचं आहे आणि जे थोडे थोडे असे बघा गुठळ्या साखरेच्या राहतात ना त्या पॅचोल्याच्या साहाय्याने तरी फोडून घ्यायच्या किंवा चमच्याच्या साहाय्याने तरी फोडून घ्यायच्या। आता इथं आपण तूप घातलेलं आहे 1 चमचा एवढं, त्यामुळे क्रशला एक छान असा फ्लेवर येतो तुपामुळे, त्यामुळे आपल्याला 1 चमचा एवढं तूप घालायचं आहे। आता इथं साखर आपण पूर्णपणे अशी मेल्ट करून घेतलेली आहे आणि इथं बघा थोडंसं काजू आणि जे बदाम आहे ना ते मी ना थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे, ते घालून घेतलेलं आहे। ते आता आपल्याला क्रशमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं आपण गॅसची फ्लेम बंद करून ठेवलेली आहे। आपल्याला लगेच ना क्रश ना पूर्ण ब्राऊन कलर झाला की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ज्या ताटाला आपण तूप लावलं होतं ना त्यामध्ये आता आपल्याला हा क्रश ना ओतून घ्यायचा आहे। क्रश ओतल्यानंतर हा क्रश आता आपल्याला थंड होण्यासाठी 15 मिनिट एवढा ठेवायचा आहे। 15 मिनिटामध्ये तो सेट होतो। 15 मिनिटामध्ये नाही झाला तर आणि 15 मिनिट ठेवा, असा अर्धा तास ठेवा। अर्धा तासामध्ये तर तो नक्कीच सेट होतो। आता इथं बघा छान ताटामध्ये सेट झालेला आहे, त्याच्यामुळे तो लगेच वरती पण आलेला आहे। जर आपण कमी ताटाला तूप लावलं ना तर तो लगेच निघत नाही आणि बघा मी तूप जास्त लावलं होतं ना त्याच्यामुळे क्रशसुद्धा ताटामधून लगेच निघाला। नंतर इथं आपण बेलण्याच्या साहाय्याने ना तो बारीक करून घेणार आहे। आपल्याला बारीक असा ना करायचा आहे, थोडं थोडं असे ना आईस्क्रीममध्ये ना क्रश येण्यासाठी मी थोडंसं बघा असं जाडसर असा बारीक करून घेतलेला आहे, म्हणजे आईस्क्रीममध्ये ना खायला छान लागतो। त्याच्यामुळे आपण थोडासा ना जाडसर असा हा क्रश तयार करून घेतलेला आहे आणि 2 तास इथं ना आपण जे आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवलं होतं ना ते छान सेट झालेलं आहे आणि नंतर एकदा आपल्याला ना ते फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये क्रश घालून। आता इथं आपण जो क्रश तयार करून घेतलेला आहे ना त्याच्यामधला आपण निम्मा क्रश ना आत्ता आईस्क्रीममध्ये घालणार आहे आणि नंतर मग निम्मा वापरणार आहे। आता क्रश घातल्यानंतर आता आपल्याला बीटरच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। बीटर नसेल तर हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये भरायचं आहे। मिक्सरवरती आपल्याला ना हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं आपण ना बीटरने सर्व मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये क्रश चांगला मिक्स झालेला आहे। क्रश मिक्स झाल्यानंतर आपण पॅचोल्याच्या साहाय्याने एकत्र करून घेतलेलं आहे। मिश्रण बघू शकता जे आहे ना ते खूप प्लपी असं झालेलं आहे। असं आपण 2दा बीट केल्यानंतर ते खूप छान असं प्लपी होतं। नंतर आता आपण आईस्क्रीम सेट करण्यासाठी ना इथं कंटेनर घेतलेलं आहे। कंटेनरमध्ये आपण हे मिश्रण आईस्क्रीमचं ओतून घेतलं। थोडासा कंटेनर आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे आणि नंतर मग त्याच्यावरती थोडंसं आपण वरती पण क्रश घालून घेतलेला आहे, त्याच्यामुळे ना आईस्क्रीम दिसायलाही छान दिसतं आणि खायलाही छान लागतं। आता इथं आपण कंटेनरचं झाकण लावलेलं आहे आणि आपल्याला हा कंटेनर ना रात्रभरासाठी ना डीप फ्रीजला ठेवायचा आहे। डीप फ्रीजला ठेवल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी बघा इथं उघडतोय आपला आईस्क्रीम, बघूया आपण सेट झालेला आहे की नाही। बघू शकता एकदम छान असं ते सेट झालेलं आहे, असं छान सेट होतं। त्यामुळे आपल्याला रात्रभरासाठी ना डीप फ्रीजला आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। आता इथं मी चमचा घेतलेला आहे, त्यांनी ना आपण हे आईस्क्रीम ना काढून घेत आहे। चमच्याने जर तुम्हाला आईस्क्रीम काढायचं असेल तर पहिल्यांदा काय करायचं, चमचा जो आहे ना तो गरम पाण्यामध्ये बुडवायचा, तो पुसायचा, तो थोडासा गरम असतो ना त्यावेळी मग तुम्ही हे आईस्क्रीम काढू शकता किंवा आईस्क्रीम स्कोपनी पण आईस्क्रीम काढू शकता। किती छान असं आपलं बटरस्कॉच आईस्क्रीम तयार झालेलं आहे आणि तुम्ही घरातल्या साहित्यामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे आईस्क्रीम तयार करू शकता। तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आता आपण ना आईस्क्रीमवरती क्रश थोडासा टाकून घेऊया, म्हणजे आईस्क्रीम खायला देखील एकदम छान लागतं। घरातल्या साहित्यामध्ये तुम्ही बटरस्कॉच आईस्क्रीम तयार करू शकता। आपण विकतचं जर आईस्क्रीम आणलं तर त्याच्यामध्ये एवढा म्हणावा एवढा क्रश येत नाही, तुम्ही घरामध्ये भरपूर असा क्रश घालून हे आईस्क्रीम एन्जॉय करू शकता। व्हिडिओ जर तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका, कमेंट नक्की करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।